मराठवाड्यात औरंगाबादमध्ये विना अनुदानित शाळेतल्या शिक्षकांवरती जबर लाठीमार करण्यात आलाय। शिक्षकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागलं। आपल्या मागण्यांकरता या शिक्षकांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी मोर्चा काढला होता। त्यावेळी शिक्षकांनी रस्ते अडवल्यानं पोलिसांनी लाठीमार केला। यावेळी काही शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली। त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। या ध्वज चक्रीत 22 शिक्षक आणि 9 पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली। जखमी शिक्षकांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे। गेल्या 14 जूनला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला। त्याचा लाभ राज्यातील 19,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होईल असं सांगण्यात आलं। मात्र अद्याप निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं हे सगळे शिक्षक संतप्त आहे। मराठवाड्याच्या राजधानीत औरंगाबादमध्ये विधिमंडळाच्या या कॅबिनेटच्या या बैठकीप्रसंगी हे सगळे शिक्षक आपल्या न्याय मागण्याकरता गेलेले असताना या शिक्षकांवरती जोरदार लाठीमार करण्यात आला। ज्या शिक्षकांवर लाठी हल्ला झाला त्यांच्या काही प्रतिक्रिया पाहूया। त्या ठिकाणी सुरुवातीला अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आलेला होता। अगोदर अश्रुधूर नाही, पाण्याचे मारा नाही, काहीच नाही, डायरेक्टली येऊन त्यांनी मारा सुरू केलेला होता। आमच्या न्याय मागण्यासाठी आम्ही जात असताना पोलिसांनी रस्ता रोको करून आमच्यावरती लाठीचार्ज केला। विनाकारण आम्ही कोणत्याही प्रकारची दखलबुक्की केली नाही, काही आणि शासनाचा मी निषेध करतोय, कारण त्या पोलिसांनी बऱ्याच लोकांना अवघड जागेला लाथा मारले। महिलांच्या वरती, डोक्यावरती, पाठीवरती लोक त्या ठिकाणी काठ्या मारले। प्रलंबित मागण्यांच्या रोषापोटी शिक्षकांनी आज शांततामय मार्गाने मोर्चा काढला होता। ज्या मार्गावर मोर्चा होता तो रस्ता सिमेंटचा आहे, काही ठिकाणी डांबरी आहे, तिथे दगड उपलब्ध होण्याचा प्रश्न येत नाही। आणि असे असताना सुद्धा थोडेफार तिथं घोषणाबाजी झाली असेल हे आम्ही नाकारत नाही, परंतु त्या क्षुल्लक घोषणाबाजीमुळं जर का पोलिसांनी लाठी हल्ल्याचा आदेश दिला असेल अत्यंत निषेधार्ह आहे। 30-40 शिक्षक जखमी आहेत, त्यात काही महिला आहेत। एक आमची प्रेग्नंट महिला आहे, तिला सुद्धा बेदम मारहाण त्या ठिकाणी केलेल्या। मी पहिल्यांदा शिक्षक आमदार या नात्यानं हा आदेश ज्या कुणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिला त्याचं निलंबन सरकारनं त्या ठिकाणी करावं आणि शिक्षण मंत्र्यांनी या घटनेचा बद्दल राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी या ठिकाणी करतो आणि या घटनेचा तीव्र शब्दात मी निषेध या ठिकाणी करतो। औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची या सगळ्यानंतर काय प्रतिक्रिया होती ती आपण पाहू। मोर्चाचे जे लीडर्स होते त्यांनी चिथावणी दिली आणि मोर्चाचे लोकांनी इथे येणे जाणे लोकांवर आणि इतर मोर्चाचे लोकांवर आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली। त्याच्यानंतर पोलिसांनी सौम्य बलाचे वापर केलेले आहे आणि लाठीचार्ज केल्यानंतर काही 10-12 लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पोलिसांना काही मायनर इंजुरीज आहे, त्यांना हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे। आणि आपल्याबरोबर आता महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रकाश रेड्डीज आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। रेड्डीजी, या सगळ्या आंदोलनामध्ये आपण होतात का? नेमकं काय घडलं? खरं तर हा शिक्षकांचा मोर्चा आहे, शिक्षक अशा पद्धतीने हिंसक होतील का हा प्रश्न सर्वसामान्यांना पहिला पडू शकतो। काय नेमकं घडलं? मुळात चुकीची आहे। 14 जूनला आपल्या चॅनलवरती स्वतः आपले संपादक उदय निगुडकरजी यांनी ज्यावेळी शासन निर्णय झाला होता त्यावेळी शासनाची बाजू घेऊन आणि प्रत्यक्षात शासन जे चांगलं करतंय त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या मध्ये। मात्र ते जे आश्वासन आहे ते आश्वासन आज ताब्यात शासनाने पाळलेलं नाहीये। यावरून तुम्हाला कळू शकेल की शिक्षकांची किती फसवणूक झाली। दुसरी गोष्ट, शिक्षक हे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर होते, त्यामुळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरती दगड असणे हे चांगलंच मूर्खपणाचं आहे। त्यामुळे आमच्याकडे त्याचे लाईव्ह व्हिडिओ आहेत, पाहिजे तर आम्ही तुमच्या कार्यालयाला देऊ शकतो। प्रकाशजी थेट असा प्रश्न आहे की आपलं म्हणणं बरोबर आहे, मोर्चा शिक्षकांचा होता, तो अशा पद्धतीने हिंसक होईल का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं साहजिक आहे, पण तिथे नेमकं काय घडलं? तुम्ही होतात का? काय घडलं ते सांगा। काय घडलं असं की एक आमचे जे आणि या आंदोलनाचं जे नेतृत्व आहे ते आमचे जे 15 शिक्षक जे बळी पडले त्यांच्या महिला करत होत्या, महिला आणि त्यांचं कुटुंब करत होते। तर आम्ही शिक्षण मंत्री यांनी भेटावं अशी आमची मागणी होती, कारण प्रत्येक वेळी शिक्षण मंत्री हे आज अनुदान देऊ, उद्या अनुदान देऊ, मग हा निकष टाकला, तो निकष टाकला, म्हणून
लुटपाट चाललेला आणि त्यातच आम्ही 4:30 वाजेपर्यंत तिथे होतो. 4:30 वाजता कोणी काही न सांगता पोलिसांनी बेछूट लाठीमार चालू केला आणि याचे आमच्याकडे पुरावे आहेत आणि पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे शिक्षक तयारीच नव्हते, शिक्षकांना काहीच माहिती नाही आणि शिक्षकांनी फक्त बेदम मार काढला या पोलिसांचा आणि हे तुम्हाला दाखवण्याचे जात आहे, हे चुकीचं सांगितलं जात आहे. आजही घाटी रुग्णालयामध्ये शासकीय प्रकाशजी आम्हाला काही आम्ही दोन्ही बाजू दाखवतो आहोत आणि मुळात असं आहे तिथे माझे सहकारी तिथे माझे सहकारी विशाल करोळे आहेत आणि जे काही घडलं ते सर्वसामान्य जनतेसमोर मांडतोय, आम्ही राज्य सरकारच्या समोर देखील मांडतोय. शिक्षकांवर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका सतत झी मीडियाची आहे, झी 24 तासची आहे. आपल्या आंदोलनांमध्ये आम्ही आपल्या बरोबर उभं राहण्याचीच भूमिका कायम घेतली आहे. विशाल करोळे माझे सहकारी आपल्या बरोबर आहेत. विशाल यांच्याकडे आपण जाऊयात. विशाल, शिक्षकांचा हे सगळं आंदोलन होतं. पोलीस म्हणतात शिक्षकांनी दगडफेक केली किंवा इतर जे मोर्चेकरी होते दुसरे त्यांच्यावरती घोषणाबाजी असं काही घडलं, नेमकं काय घडलं काय सांगा? हॅलो हॅलो होतोय. पोलिसांचं असं म्हणणं आहे की शिक्षकांनी सुरुवातीला चिथावणीखोर भाषा केली, त्यानंतर काही शिक्षक चिडले आणि त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे शिक्षकांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी शिक्षक रस्त्यावर बसले होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना बाजूला व्हायला सांगितलं, मात्र शिक्षक शांततापूर्वक बसले असताना पोलिसांनी बळाचा वापर केला, लाठीचार्ज करायला सुरुवात केली. दोन्हीही दावे प्रतिदावे असं सुरू असलं तरी आता रुग्णालयात शिक्षकांची परिस्थिती खरंच गंभीर आहे. 23 ते 24 शिक्षक गंभीर अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयात विव्हळत पडलेले आपल्याला पाहायला मिळते. काही शिक्षकांचे हाताला लागलंय, काहींचे पाय तुटले तर काहींना कायमचं अपंगत्व येऊ शकते इतकी भीषण मारहाण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते. यात एक प्रेग्नेंट शिक्षक महिला होती, तिला सुद्धा भीषण मारहाण करण्यात आली आहे. हे सगळे लोक आता औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात आहेत, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र हे शिक्षक प्रचंड चिडले आहे. काही वेळापूर्वी त्या ठिकाणी शिक्षक आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण यांनी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त शिक्षकांनी या सगळ्यांना हॉस्पिटलच्या बाहेर काढलंय. एकाही राजकारण्याचं आम्हाला ऐकायचं नाही, राजकारणी मदत करत नाही, आमच्या जीवावर सरकार उठलंय अशा पद्धतीच्या शिक्षकांनी घोषणा दिल्या. विशाल, तिथे आता अख्खं मंत्रिमंडळ आहे औरंगाबादमध्ये. शिक्षण मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी कुणीतरी दखल घेतली आहे का? तुम्ही सांगता ही परिस्थिती खरंच गंभीर आहे, कुणी दखल घेतली आहे का आतापर्यंत राज्य सरकारकडून? निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री अजूनही शहरात आहे, मात्र कोणीही अजून या प्रकाराची दखल घेतली नाही, किंबहुना साधी माहिती नाही असं कळतंय. एका आमदाराच्या घरी मेजवानी सुरू आहे आणि त्या मेजवानीलाच काही निवडक मंत्री गेले असल्याची माहिती मिळते. खरं तर इतका भीषण मोर्चा होता, इतका भीषण लाठीचार्ज झाला, अनेक जण जखमी झाले, पोलीस सुद्धा जखमी झाले. त्यामुळं या सर्व परिस्थितीत तातडीनं कोणी वरिष्ठ मंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याची गरज होती, मात्र दुर्दैव अजूनही कोणी त्या ठिकाणी पोहोचलं नाही. शिक्षकांचा आक्रोश वाढतच चाललाय. आणि विशाल, आपण महाराष्ट्राला हे सांगूया की शिक्षण मंत्र्यांचा फोन ट्राय करण्याचा गेला अर्धा पाऊण तास आपण कसोशीनं प्रयत्न करतोय, पण त्यांचा फोन लागत नाही. आणि तुम्ही जर सांगताय की एखाद्या आमदाराच्या घरी मेजवानी आहे, तिथे निवडक मंत्री गेलेत, इतक्या हजारो शिक्षकांचा प्रश्न आहे, या सगळ्या शिक्षकांना गंभीर जखमी झालेले आहेत, कुणीतरी जावं राज्य सरकारकडून, आपण आवाहन करूयात आणि सरकारच्या सूत्रांनी ही सगळी माहिती जी आहे ती सरकारच्या कानावर नक्की गेली असेल, जावं तिथे कुणीतरी असं आवाहन करूयात. धन्यवाद विशाल. आणि आत्ता या क्षणाला आपला शिक्षण मंत्र्यांशी संपर्क झालेला आहे. शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की पालकमंत्री रामदास कदम आणि पंकजा मुंडे या शिक्षकांना भेटणार होते, पण हे सगळं आंदोलन अनियंत्रित झालं म्हणून हे मंत्री भेटू शकले नाही. पण काही असलं तरी सरकार मायबाप आहे, सरकारनं असं कुणाला वाऱ्यावर सोडता कामा नये. जे लोक जखमी झाले आहेत, जे शिक्षक जखमी झाले आहेत, त्यापैकी काहींना कायमचं अपंगत्व येऊ शकतं, ही गंभीर बाब आहे. सरकारनं या तातडीनं लक्ष दिलंच पाहिजे. सर्वसामान्य शिक्षकांचा हा प्रश्न आहेच, पण आज ज्या पद्धतीनं शिक्षकांना थेट मारझोड केली आहे पोलिसांनी, शिक्षकांचं आंदोलन हाताळताना कुठं चूक झाली असेल तर त्याची चौकशी नक्की व्हायला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.